राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारली की मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत बोलताना दिलं। अर्थ खातं सांभाळणाऱ्या अजित पवार यांनी कठीण आर्थिक परिस्थिती असल्याची कबुली दिली आणि त्यामुळे या योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या मदतीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे असं दिसतंय। लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही। आम्ही देणार आहे, ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे। मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। सध्या आम्ही 1,500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ। शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे। दरम्यान अजित पवार यांच्या कबुलीनंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। 100% तुम्ही गेल्या वर्षीचंच बजेट जर 42% 46% वापरत असाल त्याच्यावरूनच कळतं की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली। आम्ही हेच म्हणतो की याच्यावर जरा काम करा आणि त्याच्याच बरोबर तुम्ही जी कामं देताय म्हणजे महत्त्वपूर्ण स्कीमला पैसे देत नाही, जसं की शेतकऱ्याच्या विभागाला देत नाही तुम्ही, महिला बाल कल्याणला पैसे देत नाहीत, बेरोजगारी कमी करण्यासाठी पैसा देत नाही। तर माझं मत आहे की खऱ्या अर्थाने ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्याच्यावर पैसे कमी करून चालणार नाही, पण हा जो वायफाट मलिदा देण्यामध्ये जो पैसा चाललाय, भ्रष्टाचार चाललाय, तो तरी या नेत्यांनी जर थांबवला तरी महाराष्ट्राची परिस्थिती खूप चांगली होईल। आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर 2100 रुपये देऊ असं आता दादा म्हणतात। मी तर इलेक्शनच्या आधीच म्हणत होते, त्याच्यामुळे मला काय त्याच्यात आश्चर्य वाटत। बघा, विरोधकांच्या टीकेला आम्ही भीक घालत नाही। पहिली गोष्ट म्हणजे ते 3000 कुठनं देणार होते, जर का त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर का सरकारी स्थिती बरोबर नाही त्यावेळेला ते बोलत होते, मग ते 3000 कुठून देणार होते? आणि ते तर लाडकी बहिणींना पैसे मिळू नये म्हणून कोर्टात गेले होते, त्यांना त्याच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही। आम्ही देणार आहे, ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे। मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। सध्या आम्ही 1,500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ। शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून